हे संपादक आहेत संजीवनी पाटील आणि सन्माननीय मातोंडकर सर हे देखील संपादक आहेत. आणि प्रभा प्रकाशनचं हे पुस्तक सिंधुदुर्गची नवी कविता एकंदरीत 16 सिंधुदुर्गातले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 16 कविवर्यांचं या ठिकाणी ही कविता काव्यसंग्रह आहे. 24 रोजी रविवारी हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांना आम्ही गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला एका वेळेला मेसेज पाठवला, सर एक कविता या स्पर्धेला पाठवा. आणि त्यांनी त्याप्रमाणे पाठवतो मॅडम म्हटलं, पाठवली कविता त्यांनी स्वतःचा ऑडिओ करून आणि तिथे त्यांचा दुसरा नंबर आला. यापूर्वी मी विद्यार्थ्यांच्या कविता म्हणजे कांडरे यांचं संपादन आहे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कविता इंद्रे खालचेवाडीचा मला वाटतं या तळकोकणातला पहिला विद्यार्थ्यांचा काव्यसंग्रह असेल जो माझ्या शाळेने 2022 मध्ये प्रकाशित केला. या काव्यसंग्रहातील मी सर्वप्रथम सन्माननीय पवार सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कारण मार्गदर्शक आणि काही वर्षापूर्वी आम्ही एकत्रित प्रशिक्षण सत्र सिस्टीमचं केलं होतं. त्यांचं मार्गदर्शक आदरणीय पवार सर यांच्या उपस्थितीत हा काव्यसंग्रहाचं औपचारिक आपल्या केंद्रामार्फत असं उघडलं म्हणून माझी कविता आहे दुःख वाटून घ्यावे. मानवतेला साथ देणारी ही कविता आहे. ऐकावे, बोलावे, वाचावे, लिहावे, ज्ञावे, वाचावे, लिहावे, ज्ञानप्रवण जीवनी सदा असावे. उत्तम उन्नत उदात्त विचार मानवाच्या शुद्ध मनी बुजवावे. उत्तम उदात्त उन्नत विचार मानवाच्या शुद्ध मनी बुजवावे. हसावे, रडावे, रुसावे, फुगावे. हसावे, रडावे, रुसावे, फुगावे, मनी सदा हे भाव जपावे. प्रेम हृदयी भरून घ्यावे, रंग आनंदाचे बरसून घ्यावे. प्रेम हृदयी भरून घ्यावे, रंग आनंदाचे बरसून घ्यावे. नाचावे गाऊन, खेळावे धावून, आरोग्य आपले सुदृढ ठेवून. मनन चिंतन नित्य असावे, संध्या समयी स्मरण करावे. संध्या समयी स्मरण करावे. ऐसे हे धन पेरीत जावे, ऐसे हे धन पेरीत जावे. जे जे उत्तम ते वेचून घ्यावे. जे जे त्याज्य ते नाकारून मांगल्याचे पुरी व्हावे. जे जे त्याज्य ते नाकारून मांगल्याचे पुरी व्हावे. याचकासाठी दाता व्हावे, याचकासाठी दाता व्हावे. दुःखितांसाठी त्राता व्हावे. आनंदाचा खांब होता, मानवतेचे बांध व्हावे. मानवतेचे बांध व्हावे.